दुपारीच लोकसभा निवडणुकीची घोषणा झाली आणि नेत्यांची लगबग आणखीन वाढली। आम्ही महाराष्ट्रातील सर्व 48 मतदारसंघांचा आढावा घेतलाय। तुमच्या मतदारसंघात नेमकी काय स्थिती आहे आणि निवडणूक कशी होणार आहे जाणून घेऊयात आमच्या प्रतिनिधींकडून। बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीने बारामतीची जागा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेससाठी सोडण्याचा निर्णय घेतला असला व सुनेत्रा पवार यांचे नाव जवळपास निश्चित असले तरी अद्याप उमेदवारी जाहीर केलेली नाही। तर दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये शरद पवार यांनी थेट खासदार सुप्रिया सुळे यांचे नाव जाहीर करून त्यांना उमेदवारी जाहीर केली आहे। दुसरीकडे माजी मंत्री विजय शिवतारे यांनी देखील अपक्ष निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले आहे। दरम्यान सुनेत्रा पवार यांनी प्रचार सुरू केला असून सुनेत्रा पवार देखील सध्या सगळीकडे प्रचार करत आहेत। त्यांचे वेगवेगळे मेळावे होत आहेत, मात्र अद्याप त्यांचे नाव जाहीर झाले नाही। 2 दिवसांपूर्वी अजित पवार यांनी बारामतीमध्ये 10 सभा घेतल्या, त्यावेळी देखील मी घड्याळाचा उमेदवार देत आहे, त्याला तुम्ही प्रचंड बहुमतांनी विजय करा असे आवाहन देखील केले, मात्र त्यांनी त्यावेळी उमेदवार जाहीर केला नाही। महायुतीत भाजपने 20 जागांवरती उमेदवारी जाहीर केली आहेत, मात्र अद्याप शिंदे गटाचे आणि अजित पवार गटाचे उमेदवार जाहीर झालेले नाहीत। ते आज संध्याकाळपर्यंत जाहीर होतील असे सांगितले जात आहे। बारामतीतून तुर्तास सुनेत्रा पवार यांचे नाव जाहीर झाले नाहीत, तरी मात्र कार्यकर्त्यांनी त्यांचा प्रचार सुरू केला आहे। नागपूरचा विचार केला तर हा केंद्रातील हेवीवेट मंत्री म्हणून गणल्या जाणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा मतदारसंघ। यंदाही त्यांची तिकीट जाहीर झालेली आहे। आता नितीन गडकरींनी हळूहळू आपल्या प्रचाराचा शुभारंभ देखील केलेला आहे। महाविकास आघाडीमध्ये नागपूरची जागा ही काँग्रेसच्या कोट्यात आहे। गेल्या वेळी नाना पटोले हे इथून गडकरींच्या विरोधात उभे होते, त्यामुळे गडकरी आणि नाना पटोले यांच्यातील जे मताधिक्य होतं ते 2014च्या तुलनेत 50,000ने कमी होऊन 2,16,000वर आलेलं होतं। यावेळी जी संभाव्य नावे येत आहेत काँग्रेसमधून, त्यामध्ये काँग्रेसचे शहराध्यक्ष विकास ठाकरे, त्याचबरोबर आमदार अभिजित वंजारी, प्रफुल्ल गुर्दे पाटील, नितीन कुंभलकर यांच्या नावाची चर्चा आहे। मात्र महाविकास आघाडीकडून आणि खास करून काँग्रेसकडून कोण उमेदवार असेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धुळे लोकसभा मतदारसंघ महायुतीकडून भारतीय जनता पक्षाला तर महाविकास आघाडीकडून काँग्रेसला सुटला आहे। या ठिकाणी भाजपने आपला उमेदवार जाहीर करत आघाडी घेतली आहे। भारतीय जनता पक्षाकडून यावेळेस निवडणूक लढवण्यासाठी इच्छुकांची मोठी संख्या होती, मात्र भारतीय जनता पक्षाने विद्यमान खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांच्याच नावाला पसंती दर्शवली असून त्यांची उमेदवारी जाहीर केली आहे। भाजपने आपला उमेदवार जाहीर केला असला तरी काँग्रेसच्या गटात अजूनही शांतता असल्याचं चित्र आहे। काँग्रेसकडून नाशिकचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर तुषार शेवाळे व धुळे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्याम सनेर हे इच्छुक आहेत, मात्र काँग्रेस अजूनही तुल्यबळ उमेदवाराच्या शोधात असल्याचं सध्या चित्र आहे। तर तिसरीकडे MIM देखील धुळे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचं स्पष्ट झालं आहे। या लोकसभा मतदारसंघामध्ये MIMचे 2 आमदार आहेत। धुळे शहर व मालेगाव मध्य हे मतदारसंघ MIMच्या ताब्यात आहेत, त्यामुळे या ठिकाणी MIM देखील आपली ताकद आजमावणार असल्याचं स्पष्ट झालं आहे। राज्यासह विदर्भातील सर्वाधिक चर्चित मतदार संघापैकी एक अकोला लोकसभा मतदारसंघ हा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचा परंपरागत मतदारसंघ। मात्र गेल्या 4 सलग निवडणुकात येथून आंबेडकरांचा दारुण पराभव झाला आहे। याही निवडणुकीत ते एकटे लढतात की महाविकास आघाडीसोबत हे अद्यापही अस्पष्ट आहे। अकोल्यात भाजपची उमेदवारी अनुप धोत्रे यांना जाहीर झाली आहे, तर प्रकाश आंबेडकरांनी 6 महिन्यापूर्वीच आपली उमेदवारी जाहीर केली आहे। त्यामुळे महाविकास आघाडी झाली नाही तर त्यांच्याकडून कोण उमेदवार असेल यावर या मतदारसंघातील लढतीचं चित्र स्पष्ट होईल। पुढच्या 2 दिवसात अकोल्यातील लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे, त्यामुळे घोळा मैदान जवळच आहे अकोल्याचं राजकीय चित्र स्पष्ट होण्यासाठी। भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघामध्ये महायुती आणि महाविकास आघाडीकडून अजूनही उमेदवार जाहीर झालेले नाही। यामध्ये भाजप व काँग्रेस पक्षाचे उमेदवार रिंगणात उतरणार आहेत, तर दुसरीकडे भाजपाचे परिणय फुके तसेच काँग्रेसकडून नाना पटोले यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर होणार असल्याची चर्चा असून याचा फायदा काँग्रेस पक्षाचे नाना पटोले यांना फायदा होणार आहे। त्याचे मुख्य कारण म्हणजे परिणय फुके हे बाहेरचे असल्याचा ठपका ठेवण्यात येत आहे, तर दुसरीकडे राष्ट्रवादी अजित पवार गटातील प्रफुल्ल पटेल यांनी सुद्धा भंडारा गोंदिया लोकसभासाठी आम्हाला उमेदवारी द्यावी अशी सुद्धा भूमिका मांडलेली आहे। त्यामुळे काँग्रेस
काँग्रेस आणि भाजप यांच्यामध्ये उमेदवार जाहीर झाले नसल्यामुळे दोन्ही पक्ष हे वेट अँड वॉचच्या भूमिकेमध्ये दिसून येत आहेत. बुलढाणा लोकसभा मतदारसंघात गेल्या 15 वर्षापासून शिवसेनेचे प्रतापराव जाधव हे खासदार आहेत. मात्र अजून महाविकास आघाडी आणि महायुती यांच्या उमेदवाराची घोषणा झालेली नाही. भाजपच्या सर्वेत प्रतापराव जाधव यांच्या बाबतीत नाराजीची लाट असल्याचं समोर आलंय. त्यामुळे या जागेवर आता भाजप देखील आपला दावा करत आहे. तर महाविकास आघाडीकडून ही जागा उद्धव ठाकरे गटाला सोडण्यात आली आहे. त्यासाठी नरेंद्र खेडेकर यांच्या नावाची चर्चा देखील होत आहे. परंतु खेडेकर हे कमकुवत उमेदवार असल्याचं बोललं जात असल्याने उद्धव ठाकरे गटाकडून इतर पक्षातील उमेदवाराची आता चाचपणी केली जात आहे. तर शेतकरी नेते रविकांत तुपकर आणि संदीप शेळके हे अपक्ष उमेदवार म्हणून आपली तयारी करत आहेत. महायुतीकडून श्वेता महाले, संदीप शेळके आणि रविकांत तुपकर यांच्या नावाची चर्चा होत आहे. तर उद्धव ठाकरे गटाकडून काँग्रेसच्या प्रदेश सचिव जयश्री शेळके यांना देखील उमेदवारी मिळणार असल्याचं बोललं जात आहे. सध्या अजून महायुती किंवा महाविकास आघाडी या पक्षांकडून अधिकृत उमेदवाराची घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे हे दोन पक्षाचे उमेदवार आणि दोन अपक्ष उमेदवार अशी चौरंगी लढत सध्या तरी बुलढाण्यामध्ये होणार असल्याचं पाहायला मिळते. मात्र उमेदवारी जाहीर झाल्यानंतर हे चित्र नक्कीच बदलणार आहे. अमरावती लोकसभा ही अनुसूचित जातीसाठी राखीव आहे आणि या निवडणुकीत तिसऱ्यांदा नवनीत राणा खासदारकीच्यासाठी उभ्या राहणार आहेत. सध्या त्यांची चर्चा कमळ चिन्हावरची आहे आणि या संदर्भातला निर्णय त्या पक्षाचा मेळावा घेऊन घेणार आहेत. एकंदरीत बुधवारपर्यंत नवनीत राणा भाजपमध्ये जातील असे संकेत मिळत आहेत. तर दुसरीकडे काँग्रेसकडून बळवंत वानखडे हे उमेदवारी लढतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. काँग्रेसकडून अधिकृतपणे उमेदवारी जाहीर झालेली नसली तरी मात्र बळवंत वानखडे यांना उमेदवारी मिळेल अशी आशा आहे. तर वंचित बहुजन आघाडीकडून सुजात आंबेडकर यांचं नाव चर्चेत आहे. कार्यकर्त्यांकडून तशी भावना देखील त्यांच्याबद्दलची व्यक्त करण्यात आलेली आहे. आणि एकंदरीत ठाकरे गटाकडून जर बघितलं तर दिनेश बुब यांचं नाव चर्चेत आहे. आणि अपक्ष म्हणून राजेंद्र गवई असतील किंवा अन्य आधी जे उमेदवार आहेत त्यांची नावं देखील चर्चेत आहेत. या दरम्यान जर बघितलं तर नवनीत राणा या जर का कमळ चिन्हावरती लढल्यात तर मात्र आनंदराव अडसूळ हे अपक्ष अमरावती लोकसभा लढवतील असं देखील त्यांनी वक्तव्य केलेलं होतं. त्यामुळे नवनीत राणा विरुद्ध आनंदराव अडसूळ हा सामना अमरावती लोकसभेत पाहायला मिळणार आहे. धाराशिव जिल्हा हा नेहमी शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीकडून इथली जागा ही उद्धव ठाकरे गटाला सुटेल यात शंका नाही. मात्र महायुतीमध्ये थोडंसं चित्र वेगळं आहे. इथली जागा आपल्या पक्षाला किंवा आपल्या गटाला सुटावी अशी मागणी कार्यकर्त्यांकडून केली जाते. त्याच अनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा धाराशिव जिल्ह्यात झाली. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने कुठलाही चकार शब्द उच्चारला नाही. मात्र ही इथली निवडणूक आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी लढवावी अशी ही मागणी कार्यकर्त्यांकडून केली जाते. त्याचबरोबर भाजपा देखील इथला दावा सोडायला तयार नाही. या भाजपात ज्या झालेलं इन्कमिंग आहे हे खूप मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे भाजपची इथली ताकद वाढली आहे. राणा जगजितसिंह पाटील यांनी 2019 भाजपात प्रवेश केला तर यावेळी बसवराज पाटील यांनीही प्रवेश केलाय. त्यामुळे भाजपची ताकद वाढल्याने भाजपा इथला दावा सोडायला तयार नाही. लोकसभा निवडणुकीची जय्यत तयारी सुरू आहे. कोणत्याही क्षणी जी आहे त्या आचारसंहिता लागू शकते आणि हिंगोली लोकसभा मतदारसंघासाठी अद्यापपर्यंत कोणत्याही उमेदवाराची आहे घोषणा झालेली नाही. खरं तर या मतदारसंघामध्ये भाजप देखील आपला दावा ठोकते आणि त्याचबरोबर शिंदेची शिवसेना देखील आपला दावा ठोकते. आणि या मतदारसंघामध्ये एकूणच जे आहे त्या महायुतीमधून भाजपकडून नाही तर रामदास पाटील सुमठारकर हे इच्छुक आहेत. त्याचबरोबर रामराव वडकुले देखील हे भाजपकडून इच्छुक आहेत. त्याचपाठोपाठ हेमंत पाटील जे आहेत ते शिंदेची शिवसेनेकडून इच्छुक आहेत. आणि त्यापाठोपाठ जे आहे ते भाजपकडून तानाजी मुटकुळे हे देखील इच्छुक आहेत. आणि त्यापाठोपाठ माजी आमदार जे आहेत तर गजानन घुगे हे देखील भाजपकडून इच्छुक आहेत. त्याचबरोबर शिवाजी माने देखील हे भाजपकडून इच्छुक आहेत. आणि महाविकास आघाडीमधून जर सांगायचं झालं तर नागेश पाटील आष्टीकर हे ते ठाकरेची शिवसेना यांच्याकडून इच्छुक आहेत. त्याचबरोबर रुपालताई पाटील देखील ठाकरेच्या शिवसेनेकडून इच्छुक आहेत. आणि सचिन नाईक काँग्रेसकडून इच्छुक आहेत. परत ते सातव जे आहेत त्या हा काँग्रेसकडून इच्छुक आहेत. एकूणच जर सांगायचं झालं तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून जयप्रकाश दांडेगावकर हे देखील इच्छुक आहेत. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात खासदार विनायक राऊत यांच्या विरोधात कोण लढणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. जर बघितलं तर उद्धव ठाकरे गटाकडून विनायक राऊत यांचं नाव जाहीर झालेलं आहे. जर बघितलं तर युतीकडून म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि शिंदेची शिवसेना हे दोन्ही पक्ष या सीटवर दावा करतायत. किरण सामंत हे उदय सामंत यांचे बंधू आहेत. त्यांनी दावा केलेला आहे की आपल्याला या जागी उमेदवारी मिळावी. त्याचबरोबर भारतीय जनता पक्ष या जागी भारतीय जनता पक्षाचाच उमेदवार असेल अशा पद्धतीचा दावा करताना दिसतंय. भारतीय जनता पक्षातर्फे अगदी बघितलं तर नारायण राणे यांच्याबरोबरच प्रमोद जठार यांचं नाव सुद्धा आघाडीवर आहे. त्यामुळे
महायुतीकडून कोण उमेदवार असेल हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। या ठिकाणी 2 वेळा विनायक राऊत हे निवडून आलेले आहेत। तिसऱ्या वेळा ते हॅट्रिक करतात का की महायुतीकडून त्यांना एकूणच त्यांचा पराभव होतो हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र विनायक राऊत यांच्या विरोधात कोण लढेल याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे। भाजपाकडून केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांना तिसऱ्यांदा उमेदवारी देण्यात आली। त्याचप्रमाणे या ठिकाणी जर विचार केला असता काँग्रेसकडून दयानंद चोरगे यांची जर वर्णी लागली, या ठिकाणी दयानंद चोरगे यांना उमेदवारी भेटली, तर राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना व इतर पक्ष यांच्याकडून या महाविकास आघाडीमध्ये दयानंद चोरगे यांना मोठ्या प्रमाणात या ठिकाणी विजयी प्राप्त होऊ शकतो। त्याचप्रमाणे सुरेश म्हात्रे हे कपिल पाटील यांचे कट्टर विरोधक असल्याने यांना सुद्धा राष्ट्रवादीकडून जर उमेदवारी मिळाली तर सुरेश म्हात्रे वर्सेस कपिल पाटील हा सामना मोठ्या प्रमाणात रंगू शकतो। अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीतूनच दावे आणि प्रतिदावे झाले। मात्र अखेरकार महायुतीतील भारतीय जनता पक्षाच्या वतीने विद्यमान खासदार सुजय विखे पाटील यांनाच उमेदवारी जाहीर झाली आणि त्यामुळे आमदार निलेश लंके यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला रामराम करत शरदचंद्र पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आहे। आघाडीकडून आमदार निलेश लंके यांची अद्यापही उमेदवारी जाहीर झालेली नसली तरी अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील आणि आघाडीचे उमेदवार म्हणून निलेश लंके यांच्यातच रंगतदार लढत होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे। दिंडोरी लोकसभेसाठी भारतीय जनता पक्षाच्या दुसऱ्या यादीत डॉक्टर भारती पवार यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली। डॉक्टर भारती पवार या सध्या केंद्र सरकारमध्ये आरोग्य राज्यमंत्री आहेत। सुरुवातीच्या काळात डॉक्टर भारती पवार यांना उमेदवारी मिळणार नाही अशा प्रकारच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या। मात्र सक्षम उमेदवार नसल्याने आणि त्याचप्रमाणे प्रभावी कामगिरी यामुळे डॉक्टर भारती पवार यांना पुन्हा एकदा भाजपकडून उमेदवारी जाहीर झाली। मात्र महाविकास आघाडीकडून अद्याप उमेदवार निश्चित नाही। शरद पवार गटाकडून इच्छुक असलेले भास्कर भगरे आणि त्याचप्रमाणे माजी आमदार जीवा पांडू गावित यांचे पुत्र इंद्रजित गावित आणि माजी आमदार चिंतामण गावित हे सध्या महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे। मात्र या तिघांपैकी कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब होते हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे। त्यामुळे एकूणच डॉक्टर भारती पवार यांच्यासमोर आता महाविकास आघाडीकडून कोण उमेदवार असेल याबाबत आता सर्वांनाच उत्सुकता लागली।